श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चेट्री चंड अर्थात सिंधी दिनानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न। जुन्या पुराण्या साड्या वाटपाबाबत गोटेंचा भाजपवर हल्लाबोल। मुंबई आग्रा डायव्हर्शनवर कृष्णा लॉन्सचे उद्घाटन आणि जुने जिल्हा रुग्णालयासमोर शोभा गॅस्ट्रो केअरचे मोठ्या थाटात उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात सिंधी समाज बांधवांच्या चेट्री चंड अर्थात सिंधी दिनानिमित्त मूर्तीची विधिवत पूजा, महिला दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदान शिबिरही संपन्न झाले। धुळे शहरात चेट्री चंड अर्थात सिंधी दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले। सकाळी 6 वाजता भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीला शाही स्नान घालण्यात आले। महिलांच्या रॅलीनंतर आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 40 दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला। भगवान झुलेलाल मंदिर मैदानापासून महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात झाली। शहरातील विविध मार्गावरून फिरून या रॅलीचा झुलेलाल मंदिराजवळ समारोप करण्यात आला। त्यानंतर पूज्य सिंधी जनरल पंचायत भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आले। रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यात आले। त्यात सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सिंधी समाज अध्यक्ष गुलशन उदासी, माजी नगरसेवक प्रकाशलाल छेतिया, सुरेश कुंदनानी, किशोर डियालानी, सुरेश दंडवानी, अनिल कुमार पोपटारी, राजकुमार गुरुबक्षानी, राजेश वालेचा, निलेश कटारिया, निखिल मनवानी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सिंधी समाज के इष्ट देव भगवान झूलेलाल साईं जी का जन्मोत्सव है। जन्मोत्सव सिंधी समाज बहुत बड़ी धूमधाम से मनाता है हर साल। इस साल भी सिंधी समाज जिला की ओर से पूरी सिंधी पंचायत भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट की ओर से 1 अप्रैल से लेकर 11 अप्रैल तक ये पूज्य सिंधी दिवस चेट्री चंड का महोत्सव बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है। इसमें रंगोली स्पर्धा थी, मैराथन स्पर्धा, सिंधी की स्पर्धा, टैलेंट शो, लेडीज टैलेंट शो, विविध प्रकार के बहुत प्रोग्राम के आयोजन किए गए थे। आज हमारे स्टूडियो हमारे लाल साईं का जन्मोत्सव है। 10 अप्रैल 2024 सवेरे 8 बजे महिलाओं की मोटरसाइकिल रैली का आयोजन किया गया था। अभी 9 बजे से 5 बजे तक रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। दोपहर 2 बजे पुरुषों की मोटरसाइकिल रैली का आयोजन है। शाम को 5 बजे कुमार दुलाशय के सम्मानीय अतिथि द्वारा महाआरती का आयोजन किया गया है। आरती के बाद शोभा 5 बजे शोभा यहाँ झूला मंदिर से निकलकर झूला सोसाइटी में जाकर कुमारगढ़ घूम के आपको 9 बजे वहाँ पर झूला मंदिर यहाँ पर समाप्त होगी। 9 बजे के बाद आम भंडारा महाप्रसाद का आयोजन किया गया है। सभी झूलाशयवासियों को, सभी झूलाशय सिंधी समाज को हमारी नम्र विनती है कि सभी प्रोग्राम का लाभ उठाए और मेले की शोभा बढ़ाए। अर्पण दर्शन जुन्या पुराण्या वापरलेल्या साड्या वाटून भाजपने आया बहिणींची आबरू काढली असून येत्या निवडणुकीत त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला। आरपारदर्शक पुराण्या वापरलेल्या साड्या वाटून आया बहिणींची आबरू काढणाऱ्यांना येत्या निवडणुकीत किंमत चुकावी लागेल असे खडसवून गरीब म्हणजे लाचार किंवा भिकारी नाहीत म्हणून भाजपने गरिबांची माफी मागावी असे मत माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले आहे। त्यांनी म्हटले आहे की देशातील सत्तारूढ भाजप त्यांचे नेते दिवसरात्र ढोल पेटून आम्ही 80 कोटी लोकांना फुकट खाऊ घालतो असा देशभर डांगोरा पिटत आहे। तर दिल्लीच्या सत्तेतील भाजप नेते 5 किलो तांदूळ 3 किलो गहू ज्याची शासकीय किंमत केवळ 90 रुपये होते ते दर महिन्याला विनामूल्य देण्याचे श्रेय लाटत आहेत। त्याच वेळेला देशाचे धान्य कोठारात क्षणाक्षणाला भर टाकून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून संपूर्ण केले, शेतकऱ्याला शेती परवडू नये अशी व्यवस्था केंद्रातील सत्ताधारी अंमलात आणत आहेत। म्हणजे शेतकरी लवकरात लवकर भूमीवर येऊन शेतकरी स्वतःच्या शेतात शेतमजूर झाला पाहिजे, सरकारच्या फुकट धान्य योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे। या कार्यक्रमाची बेमालूमपणे अंमलबजावणी करीत आहेत। गरीब कुटुंब प्रमुख मुलाबाळांना जन्म देऊ शकते पण आपल्या बायकोला, बहिणीला, आईला एक साडी घेऊ शकत नाही। भारताच्या गरिबीची अशा जगभर बदनामी करून मोफत शाळा वाटण्याच्या योजनेचा निर्लज्ज प्रचार करीत आहे। कुठल्याही देशातील गरिबांची अब्रू घालवणारीच ही कल्पना आहे। 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य पुरवतो अशी टिमकी वाजवणे हे भाजपच्या सलग 10 वर्षातील कामकाजाची आणि गरिबांविरुद्ध अंमलात आणलेल्या कार्यक्रमाची स्पष्ट कबुली आहे। पंतप्रधान सन्मान योजनेखाली गरीब शेतमजुरांना 6,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात जमा केले जातात। याचा अर्थ दररोज 16 रुपये 44 पैसे सन्मान वेतन म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। दारूच्या दुकानापुढे बसणारा भिकारी सुद्धा यापेक्षा जास्त कमवतो। भीक मागूनही जास्त पैसे मिळतात, मग यात कसला आला सन्मान असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। 2014 मध्ये सोयाबीन 4,000 रुपये होते, आज 3,500 रुपये आहे। कापूस 8,000 रुपये होते, आज 7,800 रुपये आहे। मुंबईमध्ये कांदा 290 रुपये किलो आहे, पण निर्यातदार शेतकऱ्यांना फक्त 40 रुपये मिळतात। परदेशातून पिवळे वाटाणे
तूर आयात करून हरभऱ्याचे भाव पाडले जातात. शेतकऱ्यांना टमाट्याचे बरे भाव मिळाले. 10 लाख टन टमाटे नेपाळमधून आयात केले. शत्रू राष्ट्रातील शेतकरी श्रीमंत करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. केंद्रातील भाजप सरकारने गरीब कुटुंब प्रमुख आपल्या बायकोला, आईला व बहिणीला एक साडी सुद्धा घेऊ शकत नाही. यासाठी रेशन दुकानातून वाटप केलेल्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच फाटक्या ठिगळ लावलेल्या जुन्या पुराण्या आहेत. एवढेच नव्हे तर अत्यंत पारदर्शक असून अपारदर्शक आहेत. अशा साड्या म्हणजे आमच्या आई बहिणींची अब्रू चव्हाट्यावर टांगण्यासारख्या आहे. वाटपासाठी आणलेल्या साड्या एवढ्या चांगल्या दर्जाच्या आहेत असा दावा आजपर्यंत एकाही भाजप नेत्याने केलेला नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की सदर पारदर्शक साड्या वाटून दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या आदिवासी, दलित तसेच गरिबांच्या अब्रूचे सार्वजनिक दिंदवडे काढण्याचा प्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले. भावाने वाटतो याचं एक ज्वलंत उदाहरण. एका बाजूला देशाचे पंतप्रधान सांगतात की 47% लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगतात त्याच सभेमध्ये की मी 80 कोटी लोकांना आणि रुपये मग हे बंकेचा आवाज कोणाचा आहे तर 80% लोक 80 कोटी लोक याला तुम्ही एका वेळेला जीव घालत असाल पण घालून देत असाल. दारिद्र्य रेषेच्या वर आलेले लोक कोण आहेत? हिंदुस्थानातले आहेत, पाकिस्तानातले आहेत का बांगलादेशमधले आहेत काय? आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट किंवा त्याला गरिबीची केलेली चेष्टा म्हणून की त्यांनी सामान्य माणूस हा आपल्या बायकोला, बहिणीला, आईला एक साधी साडी घेऊन शकतो, घेऊन शकत नाही असं केलेलं उद्योग आहे. मी याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही या साड्या घालून भाजपच्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या आहेत त्या आणि प्रचारात पाण्यात तुमच्या प्रचारात गावोगावी फिरतात, त्याला गावोगावी फिरवा. ते महिला वाटतं उद्दिष्ट या ठिकाणी अनिल विनायक कोका गावाचं चरित्र होते आणि त्यावेळेला आझाद नगर ही स्थापना झाली. त्या आझाद नगरमध्ये एक विहीर, त्या विहिरीमध्ये सामनं धुवायचं आणि त्या विहिरीचं पाणी आम्ही मोर्चा काढला, 2 बाटल्यांमध्ये भरून पाणी आहे. जिल्हाधिकाऱ्याला म्हटलं हे पाणी लोक पित आहे काय ते पिण्यालायक आहे का? जिल्हाधिकाऱ्याने त्यावेळेला देवले नावाच्या मुख्याधिकारी त्याला फोन केला काय ते आझाद नगरमध्ये लोक पाणी कुठून पितात, पाण्याशिवाय. हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रसराजच्या पूर्वे श्रीकृष्ण लॉन्चचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मुंबई आग्रा डायव्हर्शन रोडवर रसराज हॉटेलच्या पूर्वेस श्रीकृष्ण लॉन्चचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्याध्यापक स्वर्गीय रामचंद्र फुलपगारे, स्वर्गीय रेश्माबाई फुलपगारे यांच्या पुण्यस्मरणार्थ सदर लॉन्चची उभारणी करण्यात आली आहे. धुळेकर नागरिकांसाठी या लॉन्चमध्ये वाढदिवस, लग्न समारंभ,
हळद, साखरपुडा, सेवानिवृत्ती कार्यक्रम, गेट टुगेदर, फॅमिली पार्टी, संगीत असे विविध कार्यक्रमांसाठी खुले करण्यात आले. तरी या लॉन्सचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी धुळे जिल्हा अध्यक्ष कृष्णा फुलपगारे, सुमनबाई फुलपगारे, पोलीस निरीक्षक नाशिक संजीव फुलपगारे, तेजल फुलपगारे, कृष्णलाल धुळेचे, निलेश उर्फ संदीप फुलपगारे, खुशबू फुलपगारे, जॉईंट कमिशनर फूड अँड ड्रग मुंबईचे प्रमुख विजय तानाजी जाधव, दर्शना जाधव, मेहुल जाधव, समृद्धी फुलपगारे आदी उपस्थित होते. आमच्या या ठिकाणी आजच्या पाडव्यानिमित्त श्री कृष्ण लॉन्सचे आज आम्ही या ठिकाणी ओपनिंग केलेले आहे. आता ओपनिंगचा उद्देश असा की आमच्या या लॉन्समध्ये बड्डे, हळदी, रिटायरमेंट, रिसेप्शन, मेहंदी, गेट टुगेदर, साखरपुडा, संगीत, फॅमिली पार्टी व छोटे खाणे विवाह अशा सर्व प्रकारासाठी आम्ही या ठिकाणी लहान पाळण्याने देणार आहोत. तरी कृपया सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना या ठिकाणी काही बुकिंग करायचे ते करू शकतात. पाहिजे एवढं बोलून मी माझं करू शकतो. पत्ता वगैरे लॉन्स आहे मुंबई आग्रा हायवे, ड्रायव्हर्शन रोड, रसरास हॉटेलच्या पूर्वेस, किसान पाईप फॅक्टरी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तात धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी शोभा गॅस्ट्रो केअरचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील धुळे जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी शोभा गॅस्ट्रो केअरचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. डॉक्टर रोहन गायकवाड पाटील व डॉक्टर हर्षदा खैनार यांच्या माध्यमातून सदर वैद्यकीय सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी अन्ननलिका, जठर व आतड्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी, अरुंद झालेला अन्नमार्ग मोठा करणे, नाणी, बॅटरी, पिन इत्यादी चुकून गिळलेल्या वस्तू दुर्बिणीद्वारे बाहेर काढणे, दुर्बिणीद्वारे आतील गाठी काढणे, रक्ताची उलटी झाल्यावर करावयाची तातडीची उपाययोजना, पित्तनलिकेच्या कर्करोगामध्ये कृत्रिम नलिका रोपण, पित्तनलिकेतील खडे काढण्याची प्रक्रिया, कृत्रिम अन्ननलिका रोपण, हायड्रोजन ब्रेथ टेस्टिंग, लहान मुलांच्या अन्ननलिका, जठर व आतड्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी, आहार देण्यासाठी कृत्रिम नलिकेचे रोपण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वैद्यकीय सेवेच्या उद्घाटन प्रसंगी विविध वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी DM गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, म्हणजे उदर, लिव्हर आणि पॅन्क्रियास तज्ज्ञ. मी आपल्या धुळेकरांच्या सेवेत शोभा गॅस्ट्रो केअर नावाने माझं पोट रिलेटेड रुग्णालय आता स्टार्ट करत आहे आणि धुळेकरांना माझी पूर्ण वेळ सेवा मी आता प्रोव्हाइड करणार आहे. गॅस्ट्रो केअरमध्ये आपल्याकडे लिव्हर रिलेटेड सगळ्या तपासण्या जसं की फायब्रो स्कॅन, अल्ट्रासाऊंड, पोटाशी रिलेटेड, जठराशी रिलेटेड एंडोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलॉनशी म्हणजे मोठ्या आतडेशी रिलेटेड कोलोनोस्कोपी, या सगळ्या तपासण्या होणार आहेत. तसेच आपल्याकडे OPD शिवाय IPD म्हणजे ॲडमिशनसाठी पण सुविधा आहेत. तर ज्यांना पण लिव्हर म्हणजे यकृत आणि पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी सेवा देण्याचा आमचा मानस आहे. सर, ज्या पण रुग्ण आपल्याकडे आहेत ज्यांना लिव्हर किंवा पोटाचा, पॅन्क्रियासचा त्रास आहे त्यांना आपण आपल्या शोभा गॅस्ट्रो केअरमध्ये सेवा देणार आहोत. आपलं हे रुग्णालय जुन्या सिव्हिल हॉस्पिटलसमोर जिल्हा परिषदेच्या बाजूला राहुल शिंदेराव वचवसरांच्या फर्स्ट फ्लोअरला सुरुवात करत आहोत. तरी आपली सेवा ही पूर्ण वेळ असणार आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चेट्री चंड अर्थात सिंधी दिनानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न. जुन्या पुराण्या साड्या वाटपाबाबत गोटेंचा भाजपवर हल्लाबोल. मुंबई आग्रा डायव्हर्शनवर कृष्णा लॉन्सचे उद्घाटन आणि जुने जिल्हा रुग्णालयासमोर शोभा गॅस्ट्रो केअरचे मोठ्या थाटात उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.